2026च्या पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। वातावरण पूर्णपणे बदललंय। यंदा पण मोठा पाऊस होणार। आनंदाची बातमी, मान्सून पावसाची तारीख या ठिकाणी अधिकृत जाहीर केल्या। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या वर्षी सुद्धा पडणार असल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। पाहू शकता, अखेर मोठा दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। गेल्या कित्येक दिवसापासून आता पाऊस कमी पडणार, कोण म्हणतो तर दुष्काळ पडणार, अशा बातम्यांचा कहर या ठिकाणी सुरू झाला होता। त्यामुळे कुठेतरी शेतकरी वर्ग चिंतेमध्ये होता। समुद्रामध्ये जे काय मध्यभागी आता पाणी गरम झालं होतं, त्यामुळे 2026चा पाऊस दुष्काळ पडणार अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये निर्माण झाली होती। अखेर त्यापासून सुटका मिळाल्याचं आता पाहायला मिळतंय। मान्सून पावसाबाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। मान्सूनची तारीख आता हवामान खात्याने फिक्स केलेली आहे। 2026 मध्ये भयंकर असा मोठा पाऊस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मागील 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी 2026 मध्ये पडणार। 2026चा पाऊस सगळ्यात वेगळा असणार आहे। गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा काही पाऊस पडला नाही तेवढा मोठा पाऊस 2026च्या पावसाळ्यामध्ये पडणार असल्याची मोठी आता माहिती हवामान खात्याने या ठिकाणी दिला असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। हिंदी महासागरामध्ये एक विशेष परिस्थिती आता निर्माण झाली आहे। हिंदी महासागरामध्ये एक असा मोठा बदल आता घडू लागलाय की ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळ्यावर परिणाम होणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलंय। समुद्रातील दररोज होत असलेल्या बदलामुळे आता भारतीय हवामान खातं खूप बारीकपणे यावरती आता बदलावर लक्ष ठेवून बसलेलं आहे। हिंदी महासागरामध्ये तयार झालेली परिस्थिती ज्यामुळे महाराष्ट्रातील पावसावर आता मोठा परिणाम या ठिकाणी काय काय होणार आहे याविषयी भारतीय हवामान खातं, जागतिक हवामान खातं आणि या ठिकाणी आता युरोपियन केंद्र हवामान खातं, जपान हवामान खातं तर यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। विविध संस्थांनी भारतामध्ये मान्सूनच्या पावसावर या परिस्थितीचा काय इफेक्ट होणार आहे याविषयी अंदाज आता या ठिकाणी पहिल्यांदाच वर्तवण्यात आलाय। हा अंदाज ऐकून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का सुद्धा बसलेला आहे। आता हिंदी महासागरात तयार होत असणारी परिस्थिती आणि त्या ठिकाणी आता होत असणारा वातावरणातील बदल यामुळे आता बघा पावसावर काय काय परिणाम होणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस 2026 मध्ये जास्त पडणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस अजिबात पडणारच नाही। आता भारतातील जो मान्सून आहे तर तो कोणत्या तारखेपासून या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत राहणार आहे, तो कधी विश्रांती घेणार आहे, विश्रांतीनंतर परत कधी सुरू होणार, 2026चा पावसाळा रडवणार की शेतकऱ्यांना हसवणार। तसेच यामधील 2 ते 3 हवामान खात्याने असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलाय की गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढा पाऊस कधीच या ठिकाणी आता पडलेला नव्हता तेवढा मोठा पाऊस 2026च्या आता या वर्षामध्ये पडणार असल्याचा एक अंदाज या ठिकाणी आता व्यक्त सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं या 2026च्या पावसाळ्याचं सांगण्यात आलं आहे। मग ते 10 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। विविध जागतिक हवामान संस्थांनी अंदाज आता या ठिकाणी वर्तवलाय। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2026चा पाऊस चांगला असेल की वाईट असेल, विविध हवामान खात्यांनी कोणकोणते संकेत या ठिकाणी आता 2026च्या पावसाळ्याबद्दल दिलेत, हिंदी महासागरामध्ये तयार झालेली परिस्थिती नेमका आता कोणती आहे आणि त्यांनी दिलेला सविस्तर अंदाज नेमका काय आहे, तसेच मित्रांनो आता महासागरातील बदलणारे परिणाम गेल्या 20 वर्षाचे अंदाज कसे काय आहेत याचा सविस्तर इतिहास देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे फोडून आता सांगणार आहे। नेमकं तुम्ही पिकांची लागवड केव्हापासून सुरू करायची, केव्हापासून तुम्ही पेरणीला सुरुवात करायची, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। 2026च्या मान्सून पावसासंदर्भाचा हा महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आता आलेला आहे। कारण की यामध्ये बघा तुम्हाला माहित आहे मे पासून तर अगदी दिवाळीपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंतचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी इथे आता आलेला आहे। पूर्णपणे व्यवस्थित अंदाज तुम्हाला समजणार आहे। गेल्या वर्षी जो पाऊस होता तर तो 2025 मध्ये त्यावेळी पावसाने मागील वर्षी शेतकऱ्यांना मोठा आधार दिला होता, परंतु त्याच्या पाठीमागचा 2023चा जर विचार केला 2 वर्षाच्या पाठीमागे तर मान्सून काळात जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये 2023ला महाराष्ट्रात थोडासा पाऊस चांगला झाला होता, पण त्यातही काही जिल्हे आता अजिबात पाऊस 2023ला झाला नव्हता आणि काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस झाला, तर काही जिल्हे या ठिकाणी नशिबवान ठरले जिथे सर्वाधिक पाऊस पडला।
परंतु 2026 ची परिस्थिती या ठिकाणी कशी असणार आहे? 2026 मधली स्थिती या ठिकाणी थोडीशी धकाधकीची या ठिकाणी असणार आहे, कारण की हिंदी महासागरामध्ये गेल्या 20 वर्षापासून जी गोष्ट आतापर्यंत कधी सुद्धा घडलेली नव्हती ती गोष्ट आता 2026च्या पावसाळ्यामध्ये घडणार आहे. ती गोष्ट नेमकी काय आहे, वातावरणातला बदल नेमका काय काय सांगतोय, या संदर्भात विशेष हवामान खाते या जगातील सगळ्यात हवामान खात्याने आता चिंता व्यक्त केली असल्याची आता बातमी समोर येत आहे. मग भारतीय हवामान खात्याला देखील एक धक्का यामुळे बसलेला आहे. नेमकं काय परिस्थिती 2026च्या पावसाळ्याची होणार आहे ती संपूर्ण सविस्तरपणे एका वैज्ञानिक स्थितीमध्ये आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा काय होतंय, 2026 मध्ये एक वेगळी या ठिकाणी परिस्थिती आता घडणार असल्याची माहिती समोर येत आहे. वैज्ञानिक स्थिती या ठिकाणी आता निर्माण होऊ लागली आहे आणि आता तिला निनाना असं देखील म्हणतात. हिंदी महासागरात आता निनानाची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मग आता याचा परिणाम कसा होणार? लेनाना आता जी आहे तर ही हिंदी महासागरात तयार झाल्यानंतर गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रामध्ये कसा काय परिणाम झालाय, त्याचा इतिहास काय काय सांगतोय, अगदी टक्केवारी सहित तुम्हाला व्यवस्थितरित्या 2026च्या मान्सून कधी येणार, पावसाची परिस्थिती काय राहणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये काय काय परिस्थिती पावसाची राहणार, हे सगळं डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या. हिंदी महासागरात जे पाण्याचे तापमान असतं तर ते तापमान सामान्यपेक्षा जास्त होतं, म्हणजेच हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान हे वाढतं. त्यामुळे हिंदी महासागरात ओलावा वाढतो, जोरदार पावसाची वाफ होते आणि त्या ठिकाणी ढग सुद्धा या ठिकाणी काळे काळे ढग तयार होतात आणि वाफ झाल्यामुळे ते पाण्याचे ढग, वाफ म्हणजेच पाण्याची जी काय आता वाफेचा ढग असतो तर ती वाफ आकाशामध्ये जाऊन त्याचं ढगामध्ये रूपांतर होतं. जास्तीत जास्त ढग त्या ठिकाणी तयार होतात, ज्यामुळे पावसाचं प्रमाण सर्वाधिक राहिलेलं आहे. गेल्या 20 वर्षाचा प्रभाव जर बघितला तर 2007 मध्ये अशीच परिस्थिती या ठिकाणी आता पावसाबद्दल आलेली आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली होती. लहानची तीव्रता मध्यम त्यावेळी होती, ज्यावेळेस 112% पाऊस पडला होता. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी त्यावेळी झाली होती, कोकणामध्ये पूर आला होता. 2010 मध्ये जी काय आता लानची परिस्थिती होती ती अतिशय प्रबळ परिस्थिती होती. त्यावेळेस महाराष्ट्रात विक्रमी पाऊस म्हणजे 120% पाऊस झाला. उत्तम खरेदी या ठिकाणी आता त्यावेळी झाली होती. उत्तम खरीब्याची उत्पन्न या ठिकाणी निघालं होतं. 2026चा विचार केला तर कुमकुवत या ठिकाणी पाऊस झाला, ज्यावेळी आता पाऊस सर्वसामान्यांपेक्षा थोडासा या ठिकाणी म्हणजे 95% महाराष्ट्रात कमी 2016ला झाला होता. 2020 मध्ये आता लहानाची तीव्रता मध्यम होती, त्यावेळी महाराष्ट्रात चांगला म्हणजे 105% पाऊस पडला होता. रब्बी पिकासाठी पुरेसा ओलावा निर्माण झाला होता. आता 2023चा विचार केला तर अतिशय कुमकुवत पाऊस होता, तर त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला होता कमी आणि लहान असल्यामुळे लहान अतिशय कुमकुवत होता लहानांना. त्यामुळे महाराष्ट्रात जो पाऊस आहे तर तो यावेळी कमी पडला होता. 2023ला 92% इतका पाऊस 2023ला पडल्याचं पाहायला मिळालं. विदर्भात त्यामुळे दुष्काळ देखील पडला असल्याचं 2023 मध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. ज्यावेळेस लानिना प्रबळ असतो तेव्हा हिंदी महासागरात जेव्हा पाण्याचं तापमान वाढतं, वाफेचं प्रमाण जास्त पडतं, तेव्हा ढग भरपूर प्रमाणात निघतात. त्यावेळेस महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 10 ते 15% पाऊस पडतो. आता ही थोडीशी आनंदाची बातमी आहे, पण मित्रांनो आता लहानांना या ठिकाणी सक्रिय झाला तर लहानांना जर सक्रिय झाला तर याचं प्रमाण जे प्रबळतेकडे असतं आणि महाराष्ट्रात नक्कीच 10 ते 15% जास्त पाऊस या ठिकाणी आता पडू सुद्धा शकतो. आता युरोपियन हवामान खाते, आता या ठिकाणी युरोपियन जी संस्था आहे तर त्याचबरोबर जपानचे हवामान खातं, कोलंबियाचा हवामान संस्था, दक्षिण कोरियाची हवामान संस्था यांनी 2026चा हवामान अंदाज या ठिकाणी पावसाबद्दलचा काय काय वर्तवलाय, कोणकोणत्या भागात सर्वाधिक जास्त पाऊस पडणार, कोणत्या भागात सर्वाधिक कमी पाऊस पडणार, याविषयी सविस्तर अपडेट आल्या. नक्की जाणून घ्या. शेतकरी मित्रांनो, 2026चा पावसाळ्यामध्ये कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा धोका आहे नक्की बघा. अंदाज कशा प्रकारे वर्तवण्यात आलाय, चांगल्या पावसाची शक्यता कुठे कुठे आहे, ढगांचे प्रमाण भरपूर प्रमाणात लाराना स्थितीमुळे मान्सून काळात चांगला पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. मग मान्सून पाऊस केव्हा सुरू होणार, पाऊस केव्हा बंद होईल, विश्रांती कधी घेईल, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक कोणत्या विभागात कमी पाऊस पडेल, मे जून पर्यंत काय काय परिस्थिती प्रक्रिया असेल, सर्व या ठिकाणी आता काय काय परिस्थिती तुमच्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे. लहानांची मान्सूनची 2026च्या मध्ये जून ते सप्टेंबर काळामध्ये पाऊस चांगला या ठिकाणी होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. मग मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप जो आहे
तर तो तुम्हाला दिसणार आहे। तिथे तयार झालेले एक ढग त्याचा मोठा कळप मोसमी वाऱ्यास केरळच्या किनारपट्टीवर या ठिकाणी ठोठावेल। त्यानंतर मान्सून देशभर सक्रिय होईल। बघा, स्कायमॅट हवामान अंदाजानुसार लहान इनाच्या परिणामापूर्वी बिहारसह संपूर्ण देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पहिल्यांदा पडू शकतो। भारतीय हवामान विभाग हे देखील आता लहान इनाच्या परिस्थितीवर आताच या ठिकाणी लक्ष ठेवून बसलेला आहे। सध्या मान्सून बाबत जो अंदाज आहे तर तो व्यवस्थितपणे आता वर्तवणं थोडंसं अशक्य आहे। जे हवामान विभागाने हवामान खाता आहे त्याने अंदाज व्यक्त केलाय ते एप्रिलमध्ये या ठिकाणी आता त्या ठिकाणी थोडासा झाला होता, पण सर्वसाधारणपणे या ठिकाणी आता पुढच्या जूनमध्ये परफेक्ट अंदाज येण्याची शक्यता आहे। 2025 मध्ये देखील पावसाने या ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तुम्ही सुद्धा पाहिलं आहे। मग जिथे जिथे कमी पाऊस झालाय त्या पावसाची भरपाई 2026 या ठिकाणी भरून काढणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे। असा अंदाज वर्तवण्यात आलाय। आगामी मान्सून काळात पाऊस चांगला होणार, याचा परिणाम खरीप पिकाचे उत्पादन या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती त्या ठिकाणी जबरदस्त सुधारण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्या। दुसरीकडे मान्सून आगमनापूर्वी देशात पाऊस या ठिकाणी म्हणजे प्री मान्सून रेन त्याला असं म्हणतात, तर तो बिहारमध्ये तसेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार या ठिकाणी वर्तवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तसेच जो पहिला अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय भारतीय हवामान खात्याने, त्यामुळे केवळ किनारपट्टी तसेच तमिळनाडू त्याचबरोबर दक्षिण द्वीपकल्प सर्व किनारपट्टी भागासह अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अंदाज दिला आहे। पूर्व आता ईशान्य भागातही 3 महिन्यामध्ये चांगला पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आता या ठिकाणी आलंय। युरोपियन हवामान केंद्राने आता या ठिकाणी अंदाज व्यक्त केलाय। त्याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात दक्षिण केरळ किनारपट्टीत, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात किनारी भाग या ठिकाणी दक्षिण द्वीपकल्प मान्सून सक्रिय राहील। बघा, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, त्यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा काही भाग, बिहार, पश्चिम बंगालचा काही भागामध्ये, महाराष्ट्रातील त्या ठिकाणी काही भागामध्ये जास्त त्या ठिकाणी अंदाज युरोपियन हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। तर अशाच प्रकारच्या ज्या माहिती आहेत तर ते इथून पुढे अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहणार आहे। सर्वाधिक पाऊस अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलाय तो म्हणजे पुणे, दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग, रायगड 4 नंबरचा या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, रत्नागिरी 5 नंबरचा कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे। 6 नंबरचा सांगली सुद्धा या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता 2026 मध्ये वर्तवण्यात आल्या। त्यानंतर आता सातारा जिल्हा आहे, त्यानंतर ठाणे, त्यानंतर सोलापूर जिल्हा आहे, त्यानंतर आता 10 नंबरचा शेतकरी मित्रांनो जिल्हा आहे पालघर। हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये थोडा या ठिकाणी आता पाऊस आता जास्त आता सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, परंतु सध्याला हवामान खात्याकडून सुद्धा पाऊस कमी पडणार असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतंय। कारण सध्याचं वातावरण जे आहे दर 2 ते 3 दिवसांनी सारखंच बदलत आहे। एकदम कधी उन्हाळा पडत आहे, एकदम चक्रीवादळासारखं वारं या ठिकाणी आता प्रसिद्ध त्या ठिकाणी पसरत आहे, गारपीट काही ठिकाणी होत आहे, त्यामुळे अंदाज कोणालाच या ठिकाणी कळत नसल्याचं पाहायला मिळतंय। मग खरंच चित्र या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु तुम्हाला या ठिकाणी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।